नमस्कार. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2022-23साठीची 17,471 पदांची जी मेगा भरती आहे यासाठीचे ऑनलाईन अर्ज आजपासून सुरू झालेले आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात कशा पद्धतीने ऑनलाईन अर्ज करायचा आहे, प्रोसेस काय आहे, डॉक्युमेंट्सची काय काय आवश्यकता आहे, याच्यामध्ये जी विस्तारित माहिती आहे आजच्या व्हिडिओमध्ये पाहूयात. जी महाराष्ट्र राज्यासाठीची पोलीस भरतीची जी ऑफिशियल वेबसाईट आहे जाहीर करण्यात आलेली आहे ह्याच्यावर ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत. पाहू शकता इथे तुम्हाला नोंदणीसाठीचा पहिली स्टेप ऑप्शन आहे. पहिल्यांदा तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे, नोंदणी करायची आहे. त्याच्यानंतर आहे पुढची प्रोसेस आहे लॉग इन प्रोसेस आहे. लॉग इन करायचं आहे. तिसऱ्या स्टेपमध्ये तुम्हाला अर्ज करायचा आहे आणि चौथ्या स्टेपमध्ये शुल्क भरणा म्हणजे ऑनलाईन पेमेंट करायचं आहे. इथे पाहू शकता ऑनलाईन अर्ज जे आहेत ते सुरू झालेले आहेत 5 मार्च 2023 24 पासून आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 31 मार्च 2024. तर ऑनलाईन शुल्क भरण्यासाठी सुद्धा शेवटची तारीख असणार आहे 31 मार्च 2024. अर्जासाठीची सूचना पाहू शकता. अधिकृत माहिती इथे देण्यात आलेली आहे. कशा पद्धतीने अर्ज भरायचा आहे, अर्जासाठीचे जे जनरल इन्स्ट्रक्शन्स आहेत त्याची माहिती देण्यात आलेली आहे. इथे चेक केली जाऊ शकते. महत्त्वाची सूचना आणि जाहिरात सुद्धा आपली इथे देण्यात आलेली आहे. आपली नोंदणी करण्यासाठी आपल्याला ऑप्शन आहे ते रजिस्ट्रेशन पहिल्यांदा करायचं आहे. त्याचबरोबर इथे तुम्ही माहिती पाहू शकता. इथे भरतीचे नियम जे आहेत ते देण्यात आलेले आहेत. येथे पोलीस शिपाई कारागृहासाठीचे सगळे जे भरतीचे नियम आहेत त्याच्याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे. चेक केली जाऊ शकते. महत्त्वाची माहिती आहे. त्याचबरोबर पोलीस बॅट्समनसाठी, पोलीस शिपाई SRPFसाठी, पोलीस शिपाई वाहन चालकसाठी, त्याचबरोबर इतर जी माहिती आहे ती सुद्धा याच्यामध्ये अवेलेबल आहे. त्याचबरोबर सूचना ज्या काय असतील त्याच्यामध्ये तुम्ही चेक करू शकता. मदत कक्ष हेल्पलाईन, जर काही समस्या असेल तुम्ही मदत कक्ष हेल्पलाईनवर कॉन्टॅक्ट करून त्यांची जर प्रॉब्लेम असेल तर तुम्ही त्यांना सांगू शकता. त्याचबरोबर नेहमीचे प्रश्न आहेत. इथे नेहमीचे प्रश्न म्हणजे तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल, ऑनलाईन अर्ज कसा करावा आहे, त्याच्यात उमेदवार एकापेक्षा जास्त अर्ज भरू शकतात का, तर अशाबद्दलची सगळी जी माहिती आहे इथे FAQ असतात, फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन बोलतात. नेहमीचे प्रश्न ते देण्यात आलेले आहेत, ते चेक केले जाऊ शकतात. मुख्य पृष्ठावर ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची त्याचबरोबर लॉग इन करण्याची जी प्रोसेस आहे ती देण्यात आलेली आहे. इथे पाहू शकता जे महत्त्वाचे इन्स्ट्रक्शन आहेत, सूचना आहेत त्याची PDF तुम्हाला डिटेलमध्ये माहिती देण्यात आलेली आहे. कशा पद्धतीने ऑनलाईन अर्ज करायचा आहे, काय काय डॉक्युमेंट्स लागणार आहेत ते चेक केले जाऊ शकतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण नोंदणी प्रोसेस पाहू शकता. इथे तुम्हाला नोंदणीसाठी पहिल्यांदा तुम्हाला नवीन खात्यावर क्लिक करायचं आहे. नवीन खाते करताना कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन, उमेदवाराची नोंदणी हा जो ऑप्शन आहे तो तुम्हाला युजर नेम टाकायचं आहे. तुम्हाला मेल ID टाकायचं. तुमचा जो मेल ID तुमचा सध्याचा वापरत असलेला मेल ID आहे तो मेल ID एंटर करायचा आहे. त्याच्यानंतर पासवर्ड नवीन बनवायचा आहे तुम्हाला. जो काही पासवर्ड तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे तो. त्याच्यानंतर तुमचा मोबाईल नंबर आहे. याच्यानंतर इथे पुढे पूर्ण नाव इंग्रजीमध्ये, त्याच्यानंतर पूर्ण नाव मराठीमध्ये टाकायचं आहे. त्याच्यानंतर इथं आधार क्रमांक आहे आणि सिलेक्ट करून रजिस्ट्रेशन पूर्ण करायचं आहे. रजिस्ट्रेशन पूर्ण केल्यानंतर पुढच्या प्रोसेसमध्ये तुम्हाला लॉग इन करायचं आहे. इथे पाहू शकता इथे तुमचा युजर ID म्हणजे मेल ID असणार आहे आणि पासवर्ड आणि त्याच्यानंतर हा कॅप्चा कोड फिलअप करून तुम्ही लॉग इन करू शकता. लॉग इन केल्यानंतर पुढच्या प्रोसेसमध्ये अर्ज करण्याची जी प्रोसेस आहे याच्यामध्ये डॉक्युमेंट अपलोड आहे. त्याच्यानंतर जी महत्त्वाची माहिती आहे तुमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे. त्याच्यानंतर शैक्षणिक पात्रतेची महत्त्वाची माहिती, त्याचबरोबर शारीरिक पात्रतेची महत्त्वाची माहिती, अशा पद्धतीने बेसिक जी माहिती आहे ती तुम्हाला अर्जामध्ये भरायची आहे. त्याबरोबर तुम्ही ज्या पदासाठी अर्ज करताय त्या पदाची जी माहिती आहे विस्तारित माहिती ती त्याच्यामध्ये एंटर करायची आहे. अशा पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकता ऑनलाईन पद्धतीने. याची महत्त्वाची माहिती आहे तुम्हाला एंटर करायची आहे. ऑनलाईन अर्ज करतानाची प्रोसेस जी आहे त्याच्यामध्ये महत्त्वाची सूचना याच्यामध्ये देण्यात आलेल्या आहेत. याच्यासाठीच्या अर्जदाराने अर्ज भरण्यापूर्वी ज्या महत्त्वाच्या सूचना आहेत त्या वाचणं आवश्यक आहे. अर्ज भरण्यापूर्वी अधिवास प्रमाणपत्र, क्रीडा प्रमाणपत्र, शैक्षणिक प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र तसेच NCC प्रमाणपत्र अर्हतेनुसार तयार ठेवणे आवश्यक आहे. तुम्ही ज्या पदासाठी तुम्ही अप्लाय करताय त्या पदानुसार जी महत्त्वाची शैक्षणिक अर्हता आहे त्या शैक्षणिक अर्हतेनुसार त्याबरोबरच इतर जे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत ते तयार असणं आवश्यक आहे. स्कॅन केलेली कॉपी जी आहे ती तयार ठेवणं आवश्यक आहे. त्याचबरोबर इथे पाहू शकता अर्जदाराने त्याचा ईमेल ID व मोबाईल नंबर काळजीपूर्वक निवडावा. भरती संदर्भात सर्व माहिती नोंदवलेल्या ईमेल ID वर व मोबाईल नंबरवर पुरवण्यात येते.
इथे पाहू शकता. त्याच्यानंतर महत्त्वाची माहिती आहे, मोबाईल नंबर आणि मेल आय डी तो तुमचा चालू आहे तोच असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर अर्जदारास पोलीस शिपाई चालक, सशस्त्र पोलीस शिपाई, कारागृह शिपाई आणि पोलीस बॅट्समन अशा एकूण 5 पदांसाठी एकाच किंवा वेगवेगळ्या घटकात आवेदन अर्ज सादर करता येतील. इथे पाहू शकता 5 पदासाठी अर्ज केले जाऊ शकतात. अर्जदारास पोलीस शिपाईमध्ये पोलीस शिपाई चालक, सशस्त्र पोलीस शिपाई, त्याचबरोबर कारागृह शिपाई आणि पोलीस बॅट्समन अशा एकूण 5 पदांसाठी एकाच किंवा वेगवेगळ्या घटकात आवेदन अर्ज करता येतील. महत्त्वाची माहिती आहे, परंतु एका पदासाठी एकापेक्षा जास्त आवेदन सादर करता येणार नाही. म्हणजे एका पदासाठी फक्त एकदा अर्ज करू शकता आणि 5 पदांसाठी वेगवेगळे अर्ज केले जाऊ शकतात. याच्यामध्ये अर्जदारास प्रत्येक अर्जासाठी स्वतंत्र परीक्षा शुल्क भरणे अनिवार्य आहे. म्हणजे तुम्ही जर 5 पदांसाठी अर्ज करताय तर 5 पदांसाठीचे परीक्षा शुल्क आहे ते भरणं तुम्हाला अनिवार्य असणार आहे. त्याचबरोबर इथे पाहू शकता परीक्षेची निश्चित तारीख ही लवकरच जाहीर केली जाईल. सध्याची तारीख जाहीर नाही आहे, पण त्याबरोबरच पहिल्यांदा तुमची शारीरिक चाचणी असणार आहे. शारीरिक चाचणीची त्याचबरोबर पुढची जी मुख्य परीक्षा आहे त्याची सुद्धा जी तारीख आहे ती लवकरच जाहीर केली जाईल. इथे पाहू शकता याच्यामध्ये जी परीक्षेची फी आहे ती किती आहे ते देण्यात आलेली आहे. परीक्षा शुल्क जे आहे पोलीस शिपाई पदासाठी 450 रुपये आहे खुला प्रवर्ग, मागास प्रवर्गासाठी 350 रुपये आहे. पोलीस शिपाई चालकसाठी 450, तर मागास प्रवर्गासाठी 350 आहे. सशस्त्र पोलीस शिपाईसाठी सुद्धा 450 आहे. तसं सगळ्या जी पदे आहेत पोलीस शिपाई चालक, सशस्त्र पोलीस शिपाई, त्याचबरोबर बॅट्समनसाठी आणि कारागृह शिपाईसाठी 450 खुला प्रवर्गासाठी आहे. त्याचबरोबर 350 जी आहे ती मागास प्रवर्गासाठी आहे. तर अशा पद्धतीने ही फी पेमेंट आहे ते करायचं आहे. तिथे रजिस्ट्रेशन करताना महत्त्वाची माहिती, लॉग इन केल्यानंतर पुढची जी प्रोसेस आहे ती कशा पद्धतीने असणार आहे याच्याबद्दल चेक करू शकता तुम्ही. आता अर्ज भरण्यासाठी 26 दिवस अजून बाकी आहेत, तर यासाठी अर्ज केला जाऊ शकतो. पूर्ण प्रोसेस जी आहे ते पाहू शकता. लॉग इन आय डी आणि मेल आय डी टाकल्यानंतर लॉग इन केल्यानंतर पुढच्या प्रोसेसमध्ये महत्त्वाची माहिती जी आहे तुमची एंटर करायची आहे. स्कॅनचे डॉक्युमेंट आहेत, स्कॅनचे तुमचे फोटो आहे, त्याचबरोबर सिग्नेचर आहे, ती सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये अपलोड करायची आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही ऑनलाईन अर्ज जो आहे पोलीस भरतीची मेगा भरती आहे, महाराष्ट्र राज्य पोलीस भरतीसाठी 17,471 पदांसाठीची, यासाठी ऑनलाईन पद्धतीने अशा पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकता. महत्त्वाची माहिती अशा पद्धतीने होती. त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स, स्टडी मटेरियल, ऑनलाईन टेस्ट सिरीज, पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी आमच्या नोकर भरतीच्या व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. त्याचबरोबर नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.